नमस्ते, मी प्रमोद काकडे, नेरा शहरातील रहिवासी, वार्ड नंबर 1 मधील आहे. आज पुरंदर हवेली मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीचं वारं चालू आहे आणि हे चालू असताना आत्तापर्यंत ज्या आमदारांना संधी दिलेली आहे, आजींना दिलेली आहे, माजींना दिलेली आहे. आपण जवळजवळ मला वाटतंय की 10 वर्ष बापूंना संधी दिली, 5 वर्ष संजयजी जगतापांना संधी दिलेली आहे. तर आम्हाला पुरंदरच्या जनतेला माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण दोघांचाही संधी देऊन पाहिलेला आहे, पण पुरंदरच्या मातीला जो दुष्काळ कायमचा आहे या दोघांनाही हटवता आला नाहीये. त्यामुळं पुरंदरच्या जनतेला माझी एक विनंती आहे की आपण सगळ्यांनाच बरोबर घेऊन चान्सेस दिलेले आहेत. ते यंदा आपण पुरंदर तालुका हा शूरवीरांचा तालुका संबोधलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे. आता नको आजी नको माझी, आता फक्त संभाजी एवढंच हे करावं. कारण का झेंडे साहेबांचा जर इतिहास पाहिला तर सर्वसामान्य कुटुंबातून त्यांनी शिक्षण घेऊन आज IAS अधिकारी आहेत. त्यांनी प्रांत लेवलला काम केलेलं आहे. संगमनेर नाशिकला जिल्हाधिकारी म्हणून मुंबई ठाण्याला काम केलेलं आहे. माडाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. विविध पदावर हा व्यक्ती उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण बघतो की सरकारी अधिकारी रिटायरमेंट होतो त्यावेळेस आपल्या कुटुंबाला वेळ देतो. पण पुरंदर हवेलीच हे माझं कुटुंब आहे असं म्हणून साहेबांनी 2017 पासून काम सुरू केलं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सान्निध्यात राहून, अजितदादांच्या सान्निध्यात राहून ते काम सुरू केलेलं आहे. नक्कीच या व्यक्तीला एक प्रशासकीय नॉलेज असल्यामुळं आपल्या शिक्षण क्षेत्रात पाहायला गेलं तर IAS ही टॉपची पदवी आहे आणि ह्याच्यामध्ये जर कलेक्टर लेवलचा माणूस जर आपल्या पुरंदर हवेलीला आमदार म्हणून लाभला तर नक्कीच पुरंदर हवेलीचा जो बकास झालेला विकास आहे तो नक्कीच विकासात्मक दृष्टीने पुरंदर खऱ्या अर्थाने पूर्व पट्टा सोडला तर आपण आता उभे आहोत ते पुणे जिल्ह्याच्या सीमेवर उभे आहोत. इथून पुढे सातारा जिल्हा चालू होतो. ह्या निरा शहराच्या कडेला निरा नदी वाहत असते. या निरा नदीचा 15 किलोमीटरचा पट्टा जर सोडला तर संपूर्ण पुरंदर हा दुष्काळग्रस्त आहे. साहेबांनी पहिल्याच ह्याच्यामध्ये मी त्यांची बाईट बघितली आणि त्याच्यामध्ये मीही साहेबांचा फॅन झालो. कारण का आपण निरा भीमा नदीजोड प्रकल्प पाहिला, परंतु निराकरा जर नदीजोड प्रकल्प केला तर आपण पुरंदर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातला जो भाग आहे, जसं आपण जानाई शिरसाई योजना आपण पाहिलेली आहे की दौंडच्या ह्याच्यामधून हे केलेले पाणी बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यात जाईल, जे निरा नदीमधून पावसाळ्यामध्ये लाखो क्युसेस पाणी वाहून कर्नाटक राज्यामध्ये जातं. तेच पाणी आपण त्या पाण्यामध्ये वीर धरणामध्ये जास्त पॉवरच्या मोटर्स लावल्या आणि बंद पाईपलाईनद्वारे ते पाणी जर आपण नाझरे धरण असेल, बाकीचे छोटी मोठी धरणं असतील ती भरून घेतली तर मला नाही वाटत की 12 महिने पुरंदरला दुष्काळ राहील म्हणून. कारण का दुष्काळी पट्टा निघेल. पुरंदरचं होणारं विमानतळ याबाबतही साहेबांनी उत्कृष्टरित्या सांगितलेलं आहे की 4 ठिकाणी भारतीय विमान विभागाने 4 जागांची निरीक्षण केलं. त्यामध्ये पुरंदर तालुक्याची जागा ही त्यांना योग्य वाटली. त्यामुळे आता कुणीही काही सांगतंय की मी विमानतळ आणलं, मी विमानतळ घालवलं, काही नाही. आज साहेबांनी सांगितलं की एरोनॉटिकल बेस जो आहे तो फक्त पुरंदर तालुक्यात आहे. त्यामुळे जर पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं तर तिथं कार्गो हब सुद्धा होतंय. त्यामुळे नक्कीच पुरंदर, बारामती, फलटण, खंडाळा या तालुक्याचा विकास हा जोमाने होईल आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला झेंडे साहेबांना मतदान करायचंय. माझं मतदान तर झेंडे साहेबाला आहे. जनतेला सुद्धा आव्हान आहे की तुम्हीही झेंडे साहेबांना येणाऱ्या 20 तारखेला मतदान करावं. धन्यवाद.